आपण नेहमी देवाकडे काहीतरी मागत असतो, पण आपल्या घरातच एक असा देव असतो जो स्वतःचे अस्तित्व विसरून फक्त आपल्या सुखासाठी झटत असतो. आजची ही कथा ऐकल्यावर तुम्ही तुमच्या वडिलांना मिठी मारल्याशिवाय राहणार नाही. एका छोट्या गावात राहुल नावाचा मुलगा आपल्या वडिलांसोबत राहायचा. राहुलचे वडील एका साध्या कारखान्यात काम करायचे. राहुलला शहरात मोठ्या कॉलेजमध्ये शिकायचं होतं. परिस्थिती बेताची होती, पण वडिलांनी कधीच नाही म्हटलं नाही. एक दिवस राहुलने पाहिले की वडिलांच्या चपला पूर्णपणे फाटल्या आहेत. चालताना त्यांना त्रास होतोय. राहुलने ठरवलं की पहिल्या पगारातून वडिलांना नवीन बूट घ्यायचे. काही वर्षांनी राहुलला चांगली नोकरी लागली. पहिल्या पगाराच्या दिवशी तो आनंदाने घरी गेला आणि वडिलांसाठी महागडे बूट घेऊन आला. तो वडिलांना म्हणाला, "बाबा, आता ही जुनी चप्पल फेकून द्या आणि हे नवीन बूट घाला." वडिलांनी ते बूट हातात घेतले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी कपाट उघडले आणि राहुलला एक जुनी पिशवी दाखवली. त्यात राहुलचे लहानपणीचे पहिले बूट, त्याचे फाटलेले कपडे आणि त्याच्या शिक्षणाचे सगळे रिपोर्ट कार्ड जपून ठेवले होते. वडील म्हणाले, "बाळा, या फाटलेल्या चपलांनी मला नेहमी आठवण करून दिली की मला तुझ्यासाठी कष्ट करायचे आहेत. या चपलांचे बोचणारे खिळे मला कधीच टोचले नाहीत, कारण माझं लक्ष तुझ्या भविष्याकडे होतं." राहुलला उमजलं की वडिलांच्या त्या फाटलेल्या चपला ही केवळ एक वस्तू नव्हती, तर तो त्यांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा सर्वात मोठा पुरावा होता. मित्रांनो, ही कथा जर तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच प्रेरणादायी आणि भावनिक कथांसाठी आपल्या पेजला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या. भेटूया पुढच्या एका नवीन आणि सुंदर कथेत. धन्यवाद.